आज महाराष्ट्र राज्य के सूचना प्रसारण व सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार इन्होंने नागपुर शहर के जिलाधिकारी कार्यालय में राज्य के विदर्भ इलाके में फिल्म उद्योग विकास के विषय पर बात की। शेलार ने आगे जानकारी देते हुए कहा कि फिल्म उद्योग के विकास हेतु सरकार द्वारा रामटेक के करीब 28 एकड़ जमीन फिल्म सिटी निर्माण के लिए दी जाएगी। आज नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सन्माननीय आशीष जयस्वाल जी आणि आमचे जिल्हाधिकारी, फिल्म सिटीचे अधिकारी, महसूल आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे अधिकारी अशांची संयुक्त बैठक होऊन या ठिकाणी 128 एकर रामटेक जवळची जागा विदर्भाच्या भागामध्ये सुद्धा चित्रपट निर्मितीला चालना मिळावी यासाठी फिल्म सिटीला या ठिकाणी जागा देण्याच्या संदर्भातली चर्चा झाली। 3 निर्णय त्यामध्ये महत्त्वाचे झाले। महसूल विभागाकडून जिल्हाधिकारी, सांस्कृतिक विभागाकडे 128 एकर जागा हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव 15 दिवसांमध्ये त्या ठिकाणी आता गती दिली जाईल। दुसरं, आपल्याकडे शासन निर्णयानुसार G2G म्हणजे सरकार टू सरकार अशा जागांच्या ट्रान्सफरला आगाऊ त्या ठिकाणी पोझिशन सुद्धा घेता येतात आणि म्हणून अशा पद्धतीने आगाऊ पोझिशन घेऊन, ॲडव्हान्स पोझिशन घेऊन त्यावर तातडीने कशा पद्धतीने चित्रपट निर्मितीला चालना मिळेल आणि लोक इकडे येतील यासाठी एक कन्सल्टंट हा नियुक्त करण्याच्या बाबतीतला निर्णय झाला। कन्सल्टंटचा रिपोर्ट आल्यानंतर सर्व विदर्भातील स्टेक होल्डर्सना एकत्र करून त्या ठिकाणी त्याच्यावर अंतिम निर्णय होईल आणि या ठिकाणी ही चित्रनगरी विदर्भासाठी उभं राहण्याच्या प्रस्तावाला आज गती मिळाली आणि त्याबद्दलचे निर्णय झाले। मुंबईतील न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआयनं निर्बंध लादलेले आहेत। बऱ्याच ठेवीदारांचे पैसे त्या ठिकाणी अडकलेले आहेत। ग्राहकांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या आणि पॅनिक आरबीआयने कारवाई जी केली असेल ती आरबीआयच्या किंवा नियमांच्या कायद्यांच्या चौकटीत केली आहे। आरबीआयच्या या कारवाईमुळे अजून लोकांचे पैसे सुरक्षित राहावेत याच दृष्टीने ही कारवाई केली आहे। मला वाटतं या विषयामध्ये केंद्र सरकार आणि माननीय मुख्यमंत्री हे चर्चा करून सर्व ठेवीदारांचे पैसे सुरक्षितच राहतील आणि त्यांना त्यांचे पैसे मिळतील या पद्धतीच्या कार्यपद्धतीचा निर्णय करतील। आपण त्याबद्दल निश्चित राहिलं पाहिजे। रणवीर अलाहाबादी प्रकरणी तुम्ही चौकशीची मागणी केली आहे। रणवीर अलाहाबादी प्रकरणी ऑलरेडी पोलिसांची चौकशी चालू आहे। काल जो आम्ही निर्णय केला तो राज्यामध्ये काही भागामध्ये अशाच पद्धतीच्या अश्लील प्रदर्शन किंवा अश्लील शब्द किंवा अश्लील संवाद याचे काही कांदेपोहे नावाचे कार्यक्रम सुरू झाले। ते थिएटरमध्ये तिकीट लावून होत आहेत आणि त्यामुळे आपल्या नाट्यगृहामध्ये तिकीट लावून कांदेपोहे सारख्या अशा अश्लील पद्धतीचे कार्यक्रम होत असतील आणि त्याला रंगभूमी मंडळाची परवानगी नसेल तर त्याच्यावर तातडीने कारवाई करा असे आदेश मी दिले। महाराष्ट्रातील लवचिक विरुद्ध कायदा येतोय, मला याची पूर्ण माहिती घेऊन सांगायला आहे। सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची जी भेट झाली यावर आता मोठे वादंग रंगत आहेत। सुरेश धस यांचा म्हणणं आहे की बातमी कोणी लीक केली। मला याची संपूर्ण माहिती नाही। मी वर्तमानपत्रामधून बातमी ऐकतोय ती भेट झाली का नाही झाली, गुप्त झाली का खुली झाली, खुल्यापणे गुप्त पद्धतीने झाली का गुप्त पद्धतीने खुल्यात झाली, मला याची पूर्ण माहिती नाही। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या महायुती म्हणून लढल्या जाईल की कशा पद्धतीने त्याचा पुढचं याचा अंतिम निर्णय माननीय देवेंद्रजी, एकनाथ शिंदेजी आणि त्याबरोबर अजितदादा पवार आणि रामदास आठवलेजी करतील, पण सर्वसाधारणतः महायुतीच निवडणुकीला एकत्र जाईल असं चित्र आहे। काल एकनाथ शिंदे नाशिकला होते आणि मला हलक्यात घेऊ नये असे त्यांनी सूचक वक्तव्य केलं आहे। गेल्या काही दिवसांपासून इन्कमिंग पण त्यांच्या पक्षात प्रचंड प्रमाणात सुरू आहे। नाशिकमध्ये झालं आहे, मुंबईत पण एक वेगळ्या काही कॉम्बिनेशनच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे शरद पवारांच्या भेटीत। मला वाटतं या चर्चांना काही अर्थ नाही आहे।
महायुती म्हणून आम्ही मजबूत आहोत. आम्ही एकत्र सरकारमध्ये निवडून आलो आहोत. एकत्र महायुती म्हणून महानगरपालिका निवडणुका लढवण्याचाच मानस आमचा आहे. आणि त्यामुळे एकनाथ शिंदेजी जे म्हणाले ते विरोधकांना म्हणाले असते आणि म्हणून मातोश्रीने त्यांना हलक्यात आतापर्यंत घेतलं आणि मग ही परिस्थिती झाली. अजूनही हलक्यात घेऊ नका हा मातोश्रीकडे इशारा त्यांचा असावा. भाजप एकट्याने लढेल अशी चाचपणी काही सुरू आहे अशा पण चर्चा आहे. अशी कुठलीही चर्चा नाही, अशी कुठली चाचपणी नाही. सर, रणवीर अलाहाबाद प्रकरण में आपने जांच की मांग की हिंदी में? भैया हमने नहीं किया उसमें जांच, हमने किया है मांग. ऑलरेडी उस मामले में पुलिस इंक्वायरी चालू है. हमने मुंबई में और राज्य में कभी मराठी थिएटर्स में कांदे पोहे नाम के इस प्रकार से अनसेंसर्ड पद्धति के प्रोग्राम हो रहे, उसके ऊपर इंक्वायरी की मांग. इसी कड़ी में राज्य के वित्त, नियोजन, कृषि, मदद, पुनर्वसन, विधि व न्याय, कामगार राज्य मंत्री आशीष जायसवाल ने विदर्भ के कलाकारों को मुंबई में होने वाली समस्याओं पर रोशनी डाली. उन्होंने कहा कि रामटेक में फिल्म सिटी के निर्माण से इलाके के कलाकारों को बड़ी मदद मिल सकेगी. आपल्याला माहीत आहे की विदर्भाच्या प्रगतीसाठी जे उपक्रम आवश्यक आहे ते सर्व आपण सातत्याने घेण्याचा प्रयत्न करत आहोत. मागील अनेक वर्षापासून विदर्भाची अतिशय वेगवान प्रगती होत आहे आणि याच प्रगतीला अधिक चालना देण्यासाठी आपल्या भागातील जे सांस्कृतिक विभागाशी संलग्नित जे लोक आहे, जे चित्रपटसृष्टीशी संबंधित आहे, अशा लोकांना मुंबईला जाऊन संघर्ष करणे हे फार अडचणीचे असते. त्यांना तिथं राहण्याची व्यवस्था नसते, संघर्ष असतो त्यांच्या जीवनात. तरी देखील आज विद्यमान जी चित्रसृष्टी आहे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या विदर्भाचे लोक काम करत आहे. अनेक लोक या संधीपासून मुकले असतील आणि त्यामुळे हा सेंट्रल इंडियाचे म्हणजे आज खरं म्हणजे हार्ट ऑफ इन्क्रेडिबल इंडिया इज नागपूर. 0 माईल हे देशाचा नागपूरला आहे आणि हे असताना या भागामध्ये एक चित्रपटसृष्टी व्हावी आणि मोठ्या प्रमाणामध्ये चित्रपटसृष्टीमध्ये लोकांना रोजगार मिळतो. अनेक प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज पडते. वेगवेगळ्या पद्धतीने अर्थव्यवस्थेला चालना मिळते आणि आमचा अनेक वर्षापासून प्रयत्न सुरू होता आणि मागच्या सरकारमध्ये शेवटी आम्ही GR काढला. नागपूरमध्ये 3 साईट्सची पाहणी केल्यानंतर रामटेकची जागा निवडण्यात आली. त्याचा शासन निर्णय देखील निर्गमित झाला आणि आता नवीन सरकार पुन्हा स्थापित झाल्यानंतर विदर्भाच्या प्रगतीसाठी विदर्भामध्ये एक मोठी चित्रसृष्टी निर्माण व्हावी आणि एक नवीन कन्सल्टंट देखील नियुक्त करत आहोत. आमची इच्छा आहे की ज्यांनी रामोजी फिल्म सिटी ज्यांनी अनेक वर्ष काम केलं त्यांच्याशी देखील माझी चर्चा झाली. ते देखील येऊन इथं पाहून गेले. त्यांना देखील आपण या संदर्भामध्ये त्यांचं मार्गदर्शन घेतलेलं आहे आणि भविष्यामध्ये एक विदर्भाच्या प्रगतीसाठी आणि सेंट्रल इंडियामध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगडचा हा केंद्र आहे ते देखील इथून जवळ पडते. या सर्व लोकांसाठी एक चित्रपटसृष्टी विदर्भात व्हावी अशी भावना अनेकांची होती. त्यात आता मूर्तरूप या ठिकाणी येत आहे आणि लवकरात लवकर आता माननीय सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी सांगितल्याप्रमाणे आणि पूर्वी माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी याला खूप प्राधान्याने हाती घेतलेलं होतं आणि तेच आता माननीय आशिष शेलारजी पुढे नेत आहे आणि मला विश्वास आहे की विदर्भाच्या लोकांचं स्वप्न लवकर पूर्ण होईल. उदय सामंत यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे म्हणून एवढी धडपड सुरू आहे. विनायक राऊतांनी टीका केली आहे. जाऊ द्या ना, विनाकारण कुठल्याही माणसाच्या बोलण्याला महत्त्व देऊ नका. ते प्रतिक्रिया देण्यासाठी की गरज मला वाटत नाही त्याची. ते कसं झालं, वैफल्यग्रस्त होऊन काही विधान करत आहे त्याच्याकडे खूप गांभीर्याने घेण्याची गरज नाही त्यांना. महान्यूज़ 7 के लिए ब्यूरो रिपोर्ट.